कुर्ती कटिंग झाल्यानंतर बराचसाच कपडा शिल्लक राहतो. 26 इंच लांबी आणि 8 इंच उंचीचा कपडा मी कट केला. कट करून झाल्यानंतर आतमध्ये कॅनव्हास पेपर ठेवला आणि 3.5 इंचाचे 4 ठिकाणी मार्किंग करून आणि 2 वेळा फोल्ड केलं. फोल्ड केल्यानंतर वरचा जो कापड होता तो आतमध्ये अशा पद्धतीप्रमाणे वरच्या भागावरती दुमडी केली. दुमडी केल्यानंतर बघा आकार दिलेला आहे कॅनव्हास पेपरवरती. जो आकार दिलेला आहे त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरती शिलाई करून घेतली. शिलाई जोपर्यंत होते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पद्धतीप्रमाणे दुमडी केलेली जो आत भाग आहे तो व्यवस्थित आपण फोल्ड केला. फोल्ड करून झाल्यानंतर एकदा आपली दुमडी केली, दुसऱ्यांदा परत एकदा दुमडी करायची, म्हणजे दोन्ही आतमध्ये आकार कुठेही व्यवस्थित बघा आपलं हे पॉकेट तयार होतं. कुठेही काही नाही. हे बघा खूप सुंदर असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. त्याच्यावरती एक बटन लावलेलं आहे आणि शोचं एक मी पॅच लावलेला आहे. तर खूप सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे बघा. आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही पैसे, तुमचे क्रेडिट कार्ड आणि मोबाईलसुद्धा ठेवू शकता.